गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. याच्या अगोदर आपण जे लेक्चर्स सुरू केलेत तर ते कुठले केलेले आहेत की 11वीचे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधला फर्स्ट टॉपिक पाहतोय आपण कुठला, अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, तर त्या अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये 2 लेक्चर आपले झालेत. फर्स्ट जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टेड अँगल पाहिलेलं आहे. डायरेक्टेड अँगल कुठल्या फॉर्ममध्ये असतात, ओके, निगेटिव्ह अँगल कुठे मेन्शन करतात, पॉझिटिव्ह अँगल कुठे असतोय, ॲक्यूट अँगल म्हणजे काय असतोय, बरोबर. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ अँगल्स पाहिलेले आहेत, बरोबर. टाईप्स ऑफ अँगल्समध्ये 0 अँगल पाहिला आहे, पूर्ण सर्कलचा जो असतोय 1 रोटेशनचा अँगल पाहिलेला आहे, क्वाड्रंटल अँगल पाहिलेला आहे, डिफरंट टाईप्स त्याचे पाहिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर थेरम पाहिलेला आहे आपण. थेरम जो आहे तो पाय रेडियन जो आहे त्याचा 180 डिग्री हे आपण प्रूव्ह केलेलं होतं आणि इट इज नॉट डिपेंड्स ऑन रेडियस. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की त्याचे नोट पाहिलेले होते, हाऊ टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री और डिग्री इंटू रेडियन. ओके, त्या फॉर्ममध्ये आपण त्या दोन्ही कंडिशन्स पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर काय पाहिलेलं होतं की मिनिट हँडला आणि आवर्स हँडला तुम्हाला अँगल काय असतोय, म्हणजेच काय की घड्याळ जो आहे घड्याळामध्ये तुम्हाला मिनिट हँडला आणि आवर हँडला तुम्हाला तो अँगल किती असतोय तर ते पाहिलेलं आहे आपण. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलेलं आहे की त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिलेत. एक्झाम्पल्स कुठले पाहिलेत की कन्व्हर्जनचे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे पाहिलेलं आहे की ट्रायंगल दिलं आहे, ट्रायंगलमधले अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये तुमचे 3 टर्म्स असतील, म्हणजे अँगल हे अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या फॉर्ममध्ये असतील आणि एक स्मॉलेस्ट अँगल दिला होता 40 डिग्री, तर ते रिमेनिंग 2 अँगल्स काढलेले होते. ओके, व्हिडिओ सेकंड जे आहे सेकंड लेक्चरचं ते रिमाइंड करून पहा. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आहे की याच्या पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत ते घ्यायचे आहेत. तर त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल फर्स्ट जे आहे ते मी नोट डाऊन करतोय. द डिफरन्स बिटवीन 2 ॲक्यूट अँगल क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. द डिफरन्स बिटवीन 2 acute angles, difference between 2 acute angles of a right angled triangle, of a right angled triangle is 7 pi upon 30 radian. Okay, रेडियनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री फॉर्म. ओके, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पहा की डिफरन्स बिटवीन 2 ॲक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगल्ड ट्रायंगल. आता राईट अँगल, ओके, राईट अँगल म्हणजेच काय असतो, कुठल्या फॉर्ममध्ये असतोय, ओके, this term is a 90 degree. This is your right angle triangle. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय सांगितलेलं आहे की 2 ॲक्यूट अँगल्स म्हणजेच कुठले येणार आहेत, दिस इज अ ॲक्यूट अँगल, दिस इज अ ॲक्यूट अँगल. The difference between these 2 acute angles are 7 pi upon 30. Difference between these 2 acute angles is 7 pi upon 30 radian. Okay, and then find the angles of a triangle in degree form. आता हे एक अँगल आपल्याला मिळालेलंच आहे. आता सपोज दिस इज कन्सिडर ॲज x, दिस इज कन्सिडर ॲज ए b. सो फॉर आन्सरमध्ये चेक करा, फ्रॉम गिवन कंडिशन the difference between 2 acute angles is 7 pi upon 30. So x minus y, difference between 2 acute angles is equal to 7 pi upon 30 radian. ओके, हे रॅडियनचं आपल्याला कन्वर्जन करावं लागेल कशामध्ये, डिग्रीमध्ये. सो x मायनस y इक्वल टू 7 pi upon 30 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. ओके, कन्वर्जन करतोय आपण. सो पाय गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, देर इज ए 6. ओके, 6 into 7 there is a 42 degree. There is a difference between two acute angles is 42
डिग्री. ओके, ही एक कंडिशन आपल्याला दिली, त्याच्यावरून हे इक्वेशन आपण काढलेलं आहे. आता इथे लक्ष द्या की 90 डिग्रीचा अँगल आहे हा. ओके, पूर्ण ट्रँगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. हिअर 90 डिग्री. सो ॲडिशन ऑफ दीज टू अँगल्स इक्वल टू 90 डिग्री. सगळ्या अँगलची ॲडिशन किती? 180. बरोबर. हा 90 असेल तर ह्या आणि एक्स आणि हा वाय ह्या दोघांची ॲडिशन केली तर किती येणार आहे? 90 डिग्री. सो एक्स प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, कारण काय आहे की आपल्याकडे हा जो अँगल आहे तो कुठला आहे? सॉरी, ट्रँगल जो आहे तो कुठला आहे? राईट अँगल ट्रँगल आहे. याच्या पुढे लिहिणार असेल तर याच्यामधल्या रिझन्समध्ये गिवन राईट अँगल ट्रँगल. ओके, राईट अँगल ट्रँगल. सो these two equations, from these two equations we have to find out x, value of x and value of y. Simply ह्या दोघांची ॲडिशन केली. सपोज देअर इज ए ॲडिशन ऑफ these two equations. So x that is 2x, y get cancel, equal to 90 plus 42. Okay, that is 132. बरोबर. 90 plus 42 म्हणजे x इक्वल टू किती येईल? 132 डिवाइड 2. ओके, 132 डिवाइड 2 दॅट इज 66. ओके, म्हणजे 66 डिग्री हा कुठला आला? तुमचा एक्स अँगल आला. हा जो एक्स आहे तो अँगल आला. आता वाय काढायचं आहे. सिम्पली एक्स व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करा किंवा सेकंडमध्ये पुट करा. कुठे पुट करू शकताय? कुठे पुट करणार आहे या ठिकाणी? सपोज फर्स्टमध्ये पुट केला. पुट एक्स इक्वल टू 66 in equation first. So x minus y equal to, there is a 42. So 66 minus y equal to 42. y तिकडे जाईल. 66 minus 42 equal to y. So y equal to 24. Okay, y equal to किती येईल? 24 डिग्री. तर अँगल काय आले तुम्हाला? 24 डिग्री, 66 डिग्री आहे 90 डिग्री. देअरफॉर द आन्सर इज, फायनल आन्सर इज, देअरफॉर द अँगल्स ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इज आर 24 डिग्री, 66 डिग्री अँड 90 डिग्री. दिस इज युअर फायनल आन्सर. समजलं? हे सिम्पल कन्सेप्ट आहे, सिम्पल गोष्टी आहेत, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ठीक आहे, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड वन इज, ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर रिवाइंड करून पहा. सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत आपण. आणि तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या, एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स आहेत ते सिमिलरली ॲज दिस सिमिलरली आहेत, फक्त त्या ठिकाणी व्हॅल्यू चेंज आहेत. तर त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी माझा ईमेल आय डी दिलेला आहे किंवा ग्रुपला तुम्ही सेंड केलं तरी चालू शकेल, किंवा पर्सनली मला मेसेज केला तरीही चालेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज वन अँगल ऑफ quadrilateral. Question is that one angle of quadrilateral is 2 pi upon 9 radian, and the measures of other three angles, measures of other three angles are in the ratio 3:5:8. So then find their measures in degree. Find their
measures in degree. ओके, आता क्वाड्रिलॅटरल सांगितलंय. क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ काय असतो रे? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो? देर आर 4 angles and addition of 4 angles is 360 degree. ओके, तर ह्या ठिकाणी बघा 1 अँगल काय सांगितलं तुम्हाला की 2π/9 रेडियन आहे. तर त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला लागेल, कारण आपल्याला आन्सर्स काय पाहिजेत? मेजर्स इन डिग्री पाहिजेत. सो फर्स्ट 1 angle of quadrilateral is equal to 2π/9 radian. So we have to convert it into degree. Continuous पुढे करूया. 2π/9 into 180/pi degree. So pi get cancel. 9 divided by 180 divided by 9 is 20. So 20 into 2 is 40. So 40 degree. This is a first angle. Okay. The remaining 3 angles राहतात. क्वाड्रिलॅटरल 4 अँगल आहेत, त्यातला एक 40 डिग्री झाला तर राहायला कुठले 3 अँगल्स राहिले, बरोबर. तर 3 अँगलचे ॲडिशन किती असणार आहे? देअरफॉर द रिमेनिंग addition of remaining 3 angles, addition of remaining 3 angles is 360 minus 40, that is 320 degree. ओके, सगळ्यांची ॲडिशन किती असते? 360 असते. त्याच्यातून हा एक कॅन्सल होईल, म्हणजे तिघांची ॲडिशन किती असणार आहे? 320 असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला माहीत नसेल तर क्वेश्चनमध्ये इथे असं लिहून घ्या, द ॲडिशन ऑफ अँगल्स ऑफ द ॲडिशन ऑफ angles of quadrilateral is 360 degree. ओके, आता ह्या ठिकाणी अजून एक कंडिशन दिली काय की देअर आर 3 angles आर इन द रेशो ऑफ 3:5:8. दिस इज ए कंडिशन. तिन्ही अँगलचा रेशो काय सांगितलं आहे? 3:5:8. सो हियर that is addition of these 3 angles is 360 minus 40, that is 320. ज्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की आता रेशो आहे, बरोबर. रेशो आपण लिहिल्यानंतर त्याला एक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करून त्याची ॲडिशन करू शकतो. याचाच अर्थ काय? हियर 3k, सपोज k इज एनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट और स्केलर. सो 3k प्लस 5k प्लस 8k इक्वल टू ॲडिशन इज 320 डिग्री. ओके, म्हणजे ह्या तिघांची ॲडिशन रेशोच्या फॉर्ममध्ये आहे, तर ते 3k 5k 8k हे फॉर्ममध्ये असतं. त्याची ॲडिशन केली तर किती असणार आहे? ते 320, रिमेनिंग 3 अँगल्स. ओके, या ठिकाणी कुठे लिहिलं तर चालेल, k इज ए कॉन्स्टंट. तर या ठिकाणी ॲडिशन केलं तर किती येईल? हे 8 5 3 दॅट इज 16, k इक्वल टू 320. सो k equal to 320/16, that is 20 degree. Value of k is 20 degree. Okay, k ची व्हॅल्यू किती आली? 20 डिग्री आले. Therefore the measures of quadrilateral angles of quadrilateral, measures of angles of quadrilateral is, first angle considered as a 3k. Okay, so 3 into 20, that is 60 degree first angle, 3k. Okay, second one is 5k, so 5k 5 into 20, that is 100 degree. Okay, and third one is 8k, 8 into 20, that is 160. These 3 angles, okay, these 3 angles
ओके. आणि इथे काय काढलेलं आहे आपल्याला, गिवन अँगल जो आहे तो रॅडियनमधून डिग्रीमध्ये, दॅट इज अ 40. ॲडिशन ऑफ दीज 4 अँगल्स आर 360. काउंट करून पहा, त्या तिन्हीची ॲडिशन तुम्हाला 360च आली पाहिजे. चेक करा, 100, 120, 320 अँड दिस इज 4, दॅट इज 60, 360. ओके. तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात घ्या काय काय आहे, व्यवस्थित चेक करा. ह्या टाईपचेच एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये आहेत की रेशो दिलेला आहे, याचा अर्थ काय की 1 कॉन्स्टंट घेऊन तुम्हाला त्याची ॲडिशन होईल. आणि 3 अँगल्स आहेत, दीज आर द रेशोज ऑफ 3 अँगल्स. सो रेशो ऑफ 3 अँगल्स आर 3k plus 5k plus 8k equal to 320. 320 means addition of all angles from a quadrilateral is 360 degree. Okay. त्यातला फर्स्ट अँगल आहे दिलेला 40 डिग्री, तर 360 minus 40 that is 320. So addition of remaining 3 angles equal to 320. Okay. Then we have to find out the value of k. Value of k is 20 degree. So first angle is 3k, that is 3 into 20 is 60. Second one is 5 into k, 100. Okay. Then 8 into k is 160. ओके. हे एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल चेक करा. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे फाइंड द नंबर ऑफ साइड्स. आपण सगळे एक्झाम्पल घेतोय कारण ह्याच फॉर्ममध्ये, सेम फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सरसाइजचे एक्झाम्पल्स आहेत सगळे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळे एक्झाम्पल आपण या ठिकाणी मेन्शन करतोय. आणि ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला 12ला ह्याचा खूप यूज होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द नंबर ऑफ साइड्स of a regular polygon if each of its interior angle is 4 pi upon 5 radian. 4 pi upon 5 radian. ओके. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगितलं आहे की नंबर ऑफ साइड्स काढायचे आहेत. नंबर ऑफ साइड्स ऑफ ए पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय अगोदर माहिती आहे का सगळ्यांना? पॉलिगॉन माहिती आहे का? हेक्झॅगॉन, पॉलिगॉन, पेंटॅगॉन, ऑक्टॅगॉन, नोनॅगॉन. ओके. म्हणजे याला काय असतात, मल्टिपल साइड्स. तुम्हाला हेक्झॅगॉन माहिती आहे, त्याला 6 षटकोन म्हणतात त्याला मराठीमध्ये, की 6 साइड्स असतात. ओके. इन द फॉर्म ऑफ सर्कल, सर्कलच्या फॉर्ममध्ये असतात. पॉलिगॉन म्हणजे असे आहे की पॉलिगॉन म्हणजे त्याला जनरल म्हणतात त्याला. ओके. म्हणजे किती साइड्स आहेत त्या साइडवर त्याला नाव डिपेंड आहे. ओके. 4 साइड्स असतील तर त्याला मगाशी आपण घेतलेलं क्वाड्रिलॅटरल 4 साइड्स. ओके. 5 असतील तर पेंटॅगॉन. ओके. 6 असतील तर हेक्झॅगॉन. ठीक आहे. ह्या फॉर्ममध्ये 7 असतील तर सेप्टॅगॉन, 8 असतील तर ऑक्टॅगॉन. ओके. 9 असतील तर नोनॅगॉन. तर या फॉर्ममध्ये म्हणजे तो पॉलिगॉन, इन जनरल पॉलिगॉन, आणि नाव त्याचं कशावर डिपेंड असेल, त्याच्या साईडवरती डिपेंड असेल. तर या ठिकाणी काय सांगितलं की त्याचे किती साइड्स असतील पॉलिगॉनला, म्हणजे ह्या अँगलसाठी त्याच्या साइड्स किती असतील. हा अँगल कुठला सांगितलं तुम्हाला? इंटिरियर अँगल सांगितलं आहे. इंटिरियर अँगल 4 pi upon 5 आहे. ओके. इंटिरियर अँगल म्हणजेच काय रे? आता इंटिरियर अँगल, आतला जो अँगल असेल आणि बाहेरचा जो अँगल असेल, सपोज ह्या फॉर्ममध्ये आपण घेतला. ओके. असं जर सपोज केला तर दिस इज इंटिरियर अँगल आणि एक्सटर्नल अँगल याच्या बाहेर असणार. म्हणजे टोटल अँगल किती असणार आहे तुम्हाला? 180 असणार टोटल. ओके. आता सपोज हा अँगल आपण काढूया. द अँगल ऑफ, देअरफॉर इंटिरियर अँगल ऑफ पॉलिगॉन इज इन द फॉर्म ऑफ डिग्री काढू आपण हे 4 pi upon 5 into 180 upon pi degree. So pi गेट कॅन्सल. ओके. डिव्हिजन होते ह्या ठिकाणी.
नाही होत. याचा अर्थ याचं मल्टिप्लिकेशन करा. 180 इंटू 4 डिवायडेड बाय 5. 1 इंटू 4 डिवायडेड बाय 5 किती येईल ह्या ठिकाणी बघा, चेक करा. किंवा याला डिवाइड होते 6. ओके, 36 येईल. 36 इंटू 4 4 to 144 डिग्री. ओके, दिस इज 144 डिग्री. म्हणजे याचा अर्थ इंटिरियर अँगल किती आहे तुमचा, 144 डिग्री आहे. आणि एक्सटेरियर अँगल जो असतो तो कसा असणार आहे तुमचा, देअरफॉर एक्सटेरियर अँगल इज 180 minus 144. 180 minus 144 that is 36 डिग्री. ओके, तर हा झाला तुमचा 36. एक लक्षात घ्या, आता एक तुम्हाला सांगायचं असेल, कळत नसेल तर एक लक्षात घ्या कसं असणार आहे. तुमचा जो हेक्झॅगॉन असतो ना, हेक्झॅगॉन, ओके, ह्या फॉर्ममध्ये असतो बरोबर. हेक्झॅगॉन अजून व्यवस्थित डायग्राम काढा. तर एक लक्षात घ्या, इंटिरियर अँगल म्हणजे तुम्हाला हा जर अँगल 144 दिला असेल, ओके, 144 दिला असेल आणि ह्याच्या साईडला आपण एक सर्कल काढला असेल बरोबर त्याच्या ह्याच्यातून, ओके, सर्कल काढलं ह्या ठिकाणी. ओके, तर एक्सटेरियर अँगल काढावं लागेल. म्हणजे हा टोटल तुमचा 180 होत असेल तर तुमचा 144 असेल तर बाहेरचा अँगल जो असणार तो किती होईल, 180तून 144 सबट्रॅक्ट होईल, दॅट इज किती येईल, तो 36 येईल. आणि ॲडिशन ऑफ ऑल अँगल्स, एक्सटेरियर अँगल्स, ॲडिशन म्हणजे सर्कल तयार होईल ना, म्हणजे तो किती असणार आहे 360. तर 360 वरून तुम्हाला त्याच्या साईड्स काढू शकता तुम्ही. ओके, 360 वरून त्याच्या काय काढू शकता, साईड्स काढू शकता. लक्षात येते का तुम्हाला, हे आता जे सांगितलं होतं ते तुम्हाला असं सर्कल असणार आहे. ओके, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, सर्कल असं असेल, आतला अँगल 144 असेल तर बाहेरचे जे अँगल्स आहे तुम्हाला 36. ओके, म्हणजे ही जी लाईन असेल ह्याच्या बाहेर अँगल जो असणार आहे हा तर 36 असणार आहे, म्हणजे सर्कलशी जो होईल तो. तर त्याच्यावरून डिपेंडिंग तुम्हाला त्याचे साईड्स निघू शकतात. म्हणजे त्याच्या पुढे लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल, देअरफॉर टोटल जो सर्कल आहे तर त्याची डिग्री किती असणार आहे 360 अपॉन n मीन्स नंबर ऑफ साइड्स कन्सिडर करू. इथल्या कन्सिडर साइड्स ऑफ पॉलीगॉन आर n. ओके, सो 360 अपॉन n येईल आणि इक्वल टू त्याचा अँगल किती असणार आहे एका लाईनचा 36 डिग्री. ओके, सो n इक्वल टू किती येईल या ठिकाणी, हे इकडं ते तिकडे म्हणजे n इक्वल टू 360 अपॉन 36. सो डिव्हिजन केल्यानंतर किती येईल त्याला, n इक्वल टू 10. सो नंबर ऑफ साइड्स फॉर पॉलीगॉन इज 10. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की देअरफॉर नंबर ऑफ साइड्स for number of sides of the polygon of the regular polygon is 10. ओके, म्हणजे किती साइड्स आल्या, 10 साइड्स आल्या. सिमिलरली तुम्हाला क्वेश्चनमध्ये पुढच्या एक्सरसाइजच्या क्वेश्चनमध्ये आहे, लक्षात घ्या, एक्सरसाइजमध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, पेंटॅगॉन विचारलेला आहे, त्याच्यानंतर त्याचा हेक्झॅगॉनचं विचारलेलं आहे, सेप्टॅगॉन विचारलेलं आहे आणि ऑक्टॅगॉन विचारलेलं आहे. तर हे तुम्हाला साइड्स ऑलरेडी दिलेले आहेत. लक्षात घ्या, ह्या साइड्स काय दिले आहेत, ऑलरेडी दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटिरियर अँगल ऑफ ए रेग्युलर. एक्सटेरियर आणि इंटिरियर अँगल्स म्हणजे ह्याच्या आतला अँगल आणि बाहेरचा अँगल काढायचा. आता एक लक्षात घ्या, आतला आणि बाहेरचा अँगल काढायचं आहे. पहिल्यांदा काय होईल, तुम्हाला हेक्झॅगॉन असेल तर 6 अँगल्स असतील बरोबर, 6 अँगल्स. आणि त्याच्या एक्सटेरियरमध्ये तुम्हाला ॲडिशन किती असणार आहे, 360 असणार आहे. ठीक आहे, 360 पूर्ण असणार आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला एक्सटेरियर अँगल आणि त्याचा इंटिरियर अँगल काढावं लागेल. ओके, तुम्ही ट्राय करा, त्याच्यात नाही आलं तुम्ही मेसेज करा, आपण ते सॉल्व्ह करू परत. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल जे आहे ते लक्षात घ्या काय आहे,
त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे की फाइंड द अँगल बिटवीन आता या ठिकाणी मी हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पलचे फक्त मी मॅथमॅटिकल कन्सेप्ट सांगतो, थेरॉटिकल तुम्ही ते बुकमधून लिहून घेऊ शकता. क्वेश्चन फक्त लक्षात घ्या की फाइंड द अँगल बिटवीन hours and minute hand of a clock at first is 5:15, 5:15, okay, and second one is 11:45, 11:45. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कन्सेप्ट फक्त मी सांगतो. याच्यामध्ये काय काढायचं आहे, अँगल काढायचं आहे. कुठला अँगल काढायचा आहे की फर्स्ट जे आहे 5:15. आता एक सपोज घड्याळ काढू आपण. या ठिकाणी घड्याळ म्हणजे एक डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये काढू. ओके, सर्कलमध्ये पण असतात घड्याळ. दिस इज 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके, सेंटर. फर्स्ट काय सांगितले तुम्हाला, लक्षात घ्या. फर्स्ट काय सांगितले तुम्हाला की 5:15, क्वार्टर नंतर 5. लक्षात घ्या, 5:15 म्हणजे नंतरचा विषय, म्हणजेच किती, 5:15. ओके, म्हणजे 5:15 म्हणजे तुमचा मिनिट काटा कुठे असेल रे, हा जो आहे तो काय तुमचा मिनिट काटा असणार आहे 3 वरती. आणि इथे काय असणार आहे तुम्हाला, हा इथे असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तास जो आवर काटा आहे तो कुठं असणार आहे तुम्हाला, 5च्या जरासं पुढे असणार आहे. लक्षात घ्या, 5च्या जरासं पुढे असणार आहे. आता एक लक्षात घ्या, रिमाइंड करा तुम्हाला की तुम्हाला जे नोटमध्ये सांगितलेलं होतं की मिनिटचा अँगल काय असतो, डिग्रीचा अँगल, तासाचा जो काटा आहे त्याचा अँगल काय असतो 1 रोटेशनला, 1 मिनिटला, बरोबर. तर एक लक्षात घ्या की फर्स्ट काय आहे की इथे 15 मिनिट्स आहे. आपल्याला अँगल कुठला काढायचा आहे, हा अँगल काढायचा आहे. ओके, याचाच अर्थ काय आहे की दिस इज ए मोर दॅन 50. याच्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की तुम्हाला 15 मिनिटाच्या वरती आहे तो, तर तुम्हाला काय होईल, तिथे अँगल जो होणार आहे तो काय होणार तुमचा 15/2. एक लक्षात घ्या, 1 मिनिट म्हणजेच किती, 1/2 डिग्री. 1 मिनिट म्हणजेच किती, 1 मिनिट इक्वल टू 1/2 डिग्री in minute hand. Okay, so here 15 minutes means 15/2 degree, so 7.5 डिग्री, बरोबर. आणि 1 तास, 1 hour म्हणजेच किती, 1 hour इक्वल टू 30 डिग्री. ओके, 1 hour इक्वल टू 30 डिग्री. आता या ठिकाणी हा 1 तास आहे, हा 1 तास आहे, त्याच्या पुढे दॅट इज मोर दॅन 60. हे जनरल झालं. फर्स्ट लिहितोय ते क्वार्टर पास्ट 5. ओके, याच्यासाठी क्वार्टर पास्ट 5 साठी मिनिट काटा ऑन मिनिट हँड minute hand is pointing to, okay, is pointing to 5. okay, and our hand
is pointing to, sorry, there is 3 meeting point pointing to 5. ओके, इथे 5 लिहिते 3 लिहिले. तर या ठिकाणी काय होणार आहे की 15 मिनिट्स म्हणजे तुम्हाला याची ॲडिशन होईल आणि हे काय होईल मोर दॅन 60. हवर हँड इज पॉइंटिंग टू 5 दॅट इज अँगल इज मोर दॅन 60 डिग्री. हे समजतंय? मोर दॅन 60 डिग्री म्हणजेच काय, 1 तास म्हणजे 30 डिग्री आहे. हे 2 तास झाले बरोबर. 2 तासापेक्षा जास्त आहे, 2 तासापेक्षा जास्त पुढे मिनिट काटा असणार आहे. लक्षात घ्या, घड्याळ बघत असाल तर तुम्हाला 5:15 तासाचा जो काटा आहे जरासा पुढे असतो, 5च्या जरासा पुढे, म्हणजेच काय मोर दॅन 60. एक्झॅक्टली नॉट एक्झॅक्टली येत नाही, मोर दॅन 60. याचाच अर्थ काय की देअरफॉर द अँगल इज 60 प्लस आणि हा 15चा म्हणजेच तो किती होईल 7.5. सो 67.5 डिग्री. ओके, म्हणजेच किती येईल तो 67.5 डिग्री आहे. ओके, म्हणजेच हा जो अँगल आहे तो 67.5 आहे. आता सिमिलरली दुसरं काय आहे की क्वार्टर टू 12 आहे. क्वार्टर टू 12 मीन्स हा जो आहे ह्याचे काटे असणार आहेत. हे कुठे असणार आहे तुम्हाला हे काय ब्ल्यू न दाखवते ह्याच डायग्राममध्ये, लक्षात घ्या. क्वार्टर टू 12 आहे, तर क्वार्टर टू 12 म्हणजे हा जो काटा असेल तो काय असणार आहे तुम्हाला जरासा 12च्या मागे असणार आहे. ओके, आणि हा जो असेल तो कुठे असणार आहे 9 वरती असणार आहे. लक्षात ठेवा, क्वार्टर टू म्हणजे 12 कडे जायचं आहे आपल्याला, म्हणजे 11:15. तर त्या ठिकाणी 11:15ला तुम्हाला हा अँगल काढायचा, म्हणजे हा जो काटा आहे हा 9 वरती असणार आहे बरोबर. ओके, हा काय असणार आहे तुम्हाला 12च्या अलीकडे असणार आहे, 12 एक्झॅक्ट 12 नाही. तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी पण काय होईल 15 मिनिटसाठी होणार आहे ह्या ठिकाणी बरोबर. 15 मिनिटसाठी म्हणजेच काय होणार आहे तुम्हाला की 15 मिनिटसाठी मिनिट काटा आहे ह्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी अँगल पण सेम असेल 15साठी 7.5 डिग्री. आणि इथे काय होणार आहे कंप्लीट 12 होईल त्यावेळी किती होईल तुम्हाला 90 होईल. कंप्लीट 12 होणार आहे त्यावेळी, म्हणजे जो तासाचा काटा आहे तो कंप्लीट 12 वरती जाईल, त्यावेळी किती अँगल होणार तुम्हाला 90 होईल, कारण असं होईल ना तो 90 अँगलमध्ये. तर तो किती होणार 90 म्हणजे 90 होणार. तर या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला की 90 अजून व्हायचं आहे, तर 90 मधून तुम्हाला हा जो डिफरन्स आहे 15 मिनिटचा म्हणजेच किती 7.5, तर तो त्यातून सबस्ट्रॅक्ट होईल. त्यातून काय होईल सबस्ट्रॅक्ट होईल. म्हणजे ह्या ठिकाणी होणार आहे काय सेकंडमध्ये, या ठिकाणी ब्लॅकनं दाखवतो सेकंडसाठी. द अँगल इज 90 डिग्री मायनस 7.5 डिग्री. ओके, 90 का, तर तुम्हाला पूर्ण 12 होईल त्यावेळी 90 होणार आहे. तासाचा जो काटा आहे, तासाच्या काट्यावरती लक्ष ठेवा, तासाचा काटा जो आहे तो एका तासाला 30, 3 तास झाले म्हणजे 90. तर एक्झॅक्ट 90 नाही, त्याच्यात जरासा मागे आहे. याचाच अर्थ काय आहे की जरासा मागे म्हणजे तुम्हाला हा जो अँगल आहे त्याच्यातून तो सबट्रॅक्ट केला, म्हणजे किती 15 मिनिट काट्याचा जो आहे तो. तर त्या ठिकाणी काय होणार तुम्हाला की त्या 90 मधून 7.5 मायनस होईल. आता एक लक्षात घ्या 7.5 हा अँगल कुठला असणार आहे रे, 7.5 हा जो आहे तो कुठला असणार आहे इथला, इथून इथपर्यंतचा जो डिफरन्स आहे मिनिटचा, मिनिट काट्याचा इथून इथपर्यंतचा जो डिफरन्स आहे तो आहे. ओके, तो आहे. तर त्या ठिकाणी म्हणजेच काय होणार तुम्हाला त्यातून तो सबस्ट्रॅक्ट होईल, 90 मधून तो सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच तो येणार आहे काय तुम्हाला 90 मायनस 7.5. सो 8 म्हणजेच किती येणार आहे तुम्हाला 81.5 डिग्री, सॉरी 82.5 डिग्री बरोबर. म्हणजे हा 82.5 डिग्री हा अँगल तुमचा इथला असणार आहे, हा 82.5. ओके, आणि हा जो असणार तो किती असणार आहे 67.5. ओके, समजतंय. तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स आहेत, तर लक्षात घ्या. ते एक्सरसाइजमध्ये चेक करा, एक्सरसाइजमध्ये काय डाऊट असेल काय असेल तर तुम्ही विचारू शकताय. आणि याची जी थिअरी आहे थेरॉटिकल पार्ट जो आहे तर थेरॉटिकल पार्ट तुम्हाला बुकमध्ये आहे, तो बुकमध्ये रीड करा थेरॉटिकल पार्ट जो आहे तो, त्याच्यानुसार ते तुम्हाला कळून जाईल. ते काय डाऊट असेल तर विचारा परत. तर ह्या ठिकाणी फर्स्ट पॉईंटवरती जे आहे तर ते एक्झाम्पल इथे संपतात आणि पॉईंट संपतोय. जो सेकंड आहे, सेकंडवरती म्हणजे तुम्हाला जो एक्सरसाइज सेकंड आहे, तर एक्सरसाइज सेकंडचा जो पॉईंट आहे तर तो पॉईंट या ठिकाणी मेन्शन करतो तुम्हाला.
आर्क आणि लेंथ एक लक्षात घ्या, आर्क सगळ्यांना माहित आहे आणि लेंथ माहित आहे का? सॉरी, आर्क आणि सेक्टर माहित आहे का? एक सर्कल काढला आपण, सपोज, नॉट एक्झॅक्टली, कन्सिडर ॲज अ सर्कल. ओके, तर आपण एक सपोज दिस इज ए ओ ए बी, सपोज दिस इज ए सी. ओके ओके, तर या ठिकाणी आर्क कुठला असतोय आणि सेक्टर कुठला असतोय? 10th मध्ये झालं असेल. आर्क कोणता असतोय आणि सेक्टर कोणता असतोय? आता या ठिकाणी मी रेडने दाखवतो. हा जो आहे फक्त सर्कलवरचा, लक्षात घ्या, फक्त सर्कलवरचा हा जो आहे तो काय झाला? आर्क झाला. म्हणजेच काय होईल या ठिकाणी? आर्क BCA, म्हणजे फक्त हा काय झाला? आर्क BCA. आणि हा जो असेल कोणता? हा ओके, हा काय असणार आहे तुमचा? सेक्टर. सेक्टर लिहिताना काय लिहितात? सेक्टर. सेक्टरला तुम्हाला हा पॉईंट घ्यावा लागतो, म्हणजे AOBC. ओके, दिस इज अ सेक्टर. OABC म्हणजे OAB आणि C, हा पूर्ण, म्हणजे ह्याला काय म्हणतात? एवढा पूर्ण. दिस इज अ सेक्टर. ओके, कॉर्ड काय असते? डायमीटर काय असतं? डायमीटर म्हणजेच काय रे? सपोज हे एक्सटेंड केलं आपण इथंपर्यंत आणि दिस इज D घेतला, तर सेक्टर काय असतो तुमचा? AD. सॉरी, डायमीटर काय असतो? AD असतो डायमीटर. म्हणजे पूर्ण जे आहे सेंटरमधून जाणारी जी लाईन आहे आणि सर्कलला जिथे छेदते तो काय असतोय तुमचा? डायमीटर असतोय. आणि इथून इथंपर्यंत O पासून A पर्यंत ती काय असते? रेडियस असते. म्हणजे दिस इज अ रेडियस, दिस इज ए डायमीटर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे माहित पाहिजे की एरिया ऑफ ट्रायंगल काय असतोय? एरिया ऑफ ट्रायंगल काय रे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ सर्कल काय असतोय? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतंय? πr². त्याच्यानंतर सर्कम्फरन्स काय असतो त्याचा? म्हणजेच काय म्हणतात त्याला? वृत्त असं काहीतरी असेल समथिंग. सर्कम्फरन्सचा काय असतोय? 2πr. सर्कलचा, पूर्ण सर्कलचा 2πr असतोय. हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती एक्झाम्पल आहेत. त्याची एक जी कन्सेप्ट आहे ती मी बोर्डवरती लिहितो, 1 मिनिट. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे की आर्क लेंथ अँड एरिया ऑफ ए सेक्टर. आर्क लेंथ अँड एरिया ऑफ ए सेक्टर तुम्हाला ह्या ठिकाणी काढायचं आहे. तर एक लक्षात घ्या, ही एक डायग्राम आहे की त्या डायग्राममध्ये आर्क इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. आर्क कोणता होतोय तुमचा? BA. हा जो आहे तो आर्क आहे, दॅट इज ए आर्क. ओके, आणि सेक्टर जो आहे तो कुठला होईल? हा AOB, हा सेक्टर होईल. ठीक आहे, तर फर्स्ट चेक करा की एरिया ऑफ सेक्टर इज इन द प्रोपोर्शन ऑफ इट्स सेंट्रल अँगल थीटा. दॅट इज ए 10 मध्ये कंडिशन असेल, तुम्ही चेक करा की काय असतं की एरिया ऑफ सेक्टर इज ए प्रोपोर्शनल टू इट्स सेंट्रल अँगल. एरिया ऑफ सेक्टर जो आहे तर त्याच्या प्रोपोर्शन मध्ये अँगल असतो, पण कधी? इफ द सेंट्रल अँगल थीटा इज इन अ रेडियन फॉर्म. लक्षात घ्या, म्हणजे थीटा तुमचा म्हणजे सेंट्रलचा अँगल जो आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे तुम्हाला? रेडियन फॉर्म मध्ये. म्हणजे ह्या रेडियन फॉर्म मध्ये अँगल असायलाच पाहिजे. नसेल तर त्याला कन्वर्ट करायचं रेडियन फॉर्म मध्ये. देन वी राईट θ/2π. ओके, इक्वल टू A. A मीन्स एरिया ऑफ ए सेक्टर. लक्षात घ्या, A मीन्स दिस इज A इज एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ द सर्कल. लक्षात घ्या, थीटा काय आहे? रेडियन फॉर्म मध्ये. थीटा म्हणजे काय? सेंट्रल अँगल. ज्या सेक्टरनं केलेला अँगल आहे सेंटरशी, ज्या सेक्टरनं अँगल केलेला आहे सेंटरशी, तो अँगल म्हणजे थीटा इन ए रेडियन फॉर्म. and this is a 2π. 2π means 360 डिग्री. होल सर्कलचा जो अँगल आहे रेडियन फॉर्म मध्ये 360 म्हणजेच किती? 2π रेडियन फॉर्म मध्ये. तर θ/2π इक्वल टू
ए म्हणजे काय आहे की ह्या सेक्टरचा एरिया ऑफ दॅट सेक्टर डिवायडेड बाय पूर्ण सर्कलचा एरिया, म्हणजेच किती, एरिया ऑफ द सर्कल. म्हणजे तिथे व्हॅल्यू पुट केली आपण थीटा अपॉन 2 पाय. एरिया ऑफ ए सर्कल इज पाय आर स्क्वेअर. तर हा पाय आर स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल. सो ए इक्वल टू काय येणार आहे, थीटा इंटू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय. सो हिअर पाय अँड पाय गेट कॅन्सल. सो ए इक्वल टू 1 अपॉन 2 ओके इंटू आर स्क्वेअर अँड थीटा. So this is a formula for finding area of a sector. ओके, एरिया ऑफ सेक्टर कशावरून काढू शकता, तुम्हाला रेडियस दिले असेल आणि थीटा जर दिला असेल, थीटा हा रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा. रॅडियन मध्ये दिला असेल तर ॲज दिस, विदाउट रॅडियन असेल तर कन्वर्टेड रॅडियन इंटू डिग्री इंटू रॅडियन फॉर्म. डिग्री मध्ये दिला असेल तर त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. दिस इज ए एरिया ऑफ ए सेक्टर. ओके, सेकंड पॉइंट इज आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणजेच काय, तुम्हाला ही जी आर्क आहे, कोणती आर्क आहे, ही जी आर्क आहे मी झिगझॅग करतो ह्या ठिकाणी. ओके, याची लेंथ काढायची आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय येतो, सिमिलरली सेम, व्हेन सेंट्रल अँगल थीटा इन द फॉर्म ऑफ रेडियन, देन थीटा रेडियन म्हणजे जो सेंट्रल अँगल आहे थीटा, तर तो प्रपोर्शन्स मध्ये आहे. तर कुठल्या प्रपोर्शन मध्ये, सो थीटा प्रपोर्शन विथ होल अँगल इज 2 पाय. होल अँगल मीन्स पूर्ण सर्कलचा अँगल 360, दॅट इज 2 पाय इक्वल टू एस मीन्स ए लेंथ ऑफ आर्क, म्हणजे आर्कची लेंथ आहे. एस मीन्स लेंथ ऑफ आर्क. ओके, एस म्हणजेच काय, लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय, आता एवढीच लेंथ घेते. पूर्ण सर्कलचं जे असते काय असतं, सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, पेरिमीटर म्हणतात त्याला, प्लस सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय होईल, तर एस अपॉन सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज 2 पाय आर. ओके, आणि हिअर थीटा अपॉन 2 पाय. सो एस हे 2 पाय आर इकडे मल्टिप्लाय होईल इथे. सो एस इक्वल टू थीटा इंटू 2 पाय आर अपॉन 2 पाय. ओके, सो 2 गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स इज S equal to r theta, and this is a formula for finding length of arc. Okay, finding length of arc. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी रेडियस दिली असेल आणि थीटा कशामध्ये कन्वर्ट करायचा, रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा. तर तुम्हाला काय येणार, एस म्हणजेच लेंथ ऑफ आर्क येईल. ओके, हे दोन फॉर्म्युले वापरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. लक्षात ठेवा, फर्स्ट फॉर्म्युला दिस, ए मीन्स एरिया ऑफ सेक्टर, एस मीन्स लेंथ ऑफ आर्क, आर मीन्स रेडियस, थीटा इज ए सेंट्रल अँगल, सेंटरशी जो अँगल केला आहे तो इन द फॉर्म ऑफ रॅडियन. ओके, सो एक्झाम्पल फर्स्ट चेक करू आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे, द डायमीटर ऑफ ए सर्कल इज. एक लक्षात घ्या, मी एक्झाम्पल न लिहिता तुम्हाला फक्त रीड करतो, व्यवस्थित ऐकत आहे, आणि एक्झाम्पल यायला पण वेळ जातोय खूप. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 40 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ ए सर्कल इज 14 सेंटीमीटर. म्हणजे किती दिलेलं आहे डायमीटर तुम्हाला, 14 सेंटीमीटर दिलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क काढायचे आहे आणि सबस्टेंडिंग अँड अँगल ऑफ 54 डिग्री ॲट द सेंटर. तर या ठिकाणी आपण डायग्राम काढू त्या फॉर्ममध्ये. चला, ओके, so here is center, given that diameter, okay, this is O, consider this is a this is a B, so diameter is 14 centimeter, 14 सेंटीमीटर डायमीटर आहे. तर रेडियस किती होईल, दिस इज 7, दिस इज 7, कंप्लीट इज 14. ओके, रेडियस किती आली, 7 आली. अजून काय सांगितलं तुम्हाला की आर्क काढायचं आणि सबस्टेंडिंग अँड अँगल 54 ॲट द सेंटर, म्हणजे ह्या सेंटरला 54 अँगल सबस्टेंड केलाय. म्हणजे इथून एक लाईन काढली, सपोज दिस अँगल इज 54 डिग्री, कन्सिडर इट ॲज ए सी. ओके, काढायचं काय तुम्हाला,
फाइंड लेंथ ऑफ आर्क. ओके, म्हणजे लेंथ ऑफ आर्क म्हणजे तुम्हाला ही लेंथ काढायची. ओके, ही लेंथ काढायची आहे. सिंपल आहे. मग आपल्या लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय होता, आर थीटा. पण थीटा कशामध्ये होता, रॅडियनमध्ये. इथे दिलंय कशामध्ये, डिग्रीमध्ये. सो फर्स्ट आपण कन्वर्टेड थीटा इनटू रॅडियन फॉर्म. सो देअरफॉर सेंट्रल अँगल थीटा इक्वल टू 54 degree. We have to convert it into pi upon 180 radian. Okay, so 54 into pi upon 180 radian. तर डिव्हिजन करा, किती ते चेक करा. त्याचे डिव्हिजन केल्यानंतर दिस इज ए 3 pi upon 10. ओके, 18 ने डिवाइड केला असेल सपोज, 18 10 येईल इथं, 18 आणि इथे किती येईल, 3 येईल. दिस इज 3 pi upon 10 radian. This is your central angle in the form of radian. So now length of arc कोणता आर्क आहे, AC इक्वल टू R इंटू थीटा. ओके, इथे वरती लिहून ठेवा. डायमीटर इज 14. Therefore radius equal to 14 upon 2, that is 7 centimeter. Okay, so R is 7 into this is 3 pi upon 10. 3 pi upon 10. So answer is yes, 7 into 3 pi upon 10 म्हणजेच किती येईल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पायची व्हॅल्यू पुट करायला लागेल. पायची व्हॅल्यू किती असते, 7 into 3 into 22 upon 7 into 1 upon 10. Okay, 7 3 value of pi is 22 upon 7 and divide 10. So here 7 get cancel. 3 into 22 66 upon 10. So answer is 66 upon 10. So 6.6 centimeter. ओके, लेंथ ऑफ दिस आर्क इज 6.6 सेंटीमीटर. सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यातली एकच कंडिशन लक्षात ठेवा की आर तुम्हाला गिवन असेल किंवा डायमीटर दिला असेल तर त्याच्यावरून आर काढा, जसा आत्ता काढला तसा. आणि थीटा हा तुम्हाला कंपल्सरी रॅडियनमध्येच पाहिजे. ठीक आहे, रॅडियनमध्येच पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर येईल 6.6 सेंटीमीटर. ओके, तर हे एक एक्झाम्पल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल एक आहे, एक लक्षात घ्या. हे एक्झाम्पल जसं सांगितलं तसंच सेम एक्झाम्पल आहेत. पुढे अजून एक 3-4 एक्झाम्पल आहेत. तर 4 एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल हे जे आहेत आतापर्यंत जे कन्सेप्ट झाले तर त्या कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. एरियाचा काय फॉर्म्युला असतोय, 1/2 इंटू r² इंटू थीटा. ओके, आणि सेक्टरचा काय असतोय, सॉरी आर्क, लेंथ ऑफ आर्क काय असतोय, r इंटू थीटा. तर हा जो फॉर्म्युले आहेत हे 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती आपण एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला घ्यायचे आहेत. आता एक एक्झाम्पल पाहिलं ते व्यवस्थित पहा. त्याच्या पुढचे 2-3 एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया आपण. ओके, ते एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमचा हा फर्स्ट टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट संपतोय. ठीक आहे, तर हे पूर्ण अभ्यास करा. त्याच्यावरती टेस्ट वगैरे होईल. व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू.